नुकतंच काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। मात्र राजीव सातव यांचं विकासाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं प्रज्ञा सातव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। प्रज्ञा सातव यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव दीपके यांनी। मध्ये प्रवेश केलाय, काय प्रतिक्रिया आहे तुमची पहिली? आज मी पहाटे आम्ही आल्यानंतर प्रथमच मी आली आहे भाजपच्या आमच्या मुटकुळे दादांकडे आणि अतिशय खूप आनंदाने त्यांनी जे माझं स्वागत केलं, खरोखरच मन भरून आलेलं आहे। त्यांचं हे आमच्या परिवाराबद्दल आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेम बघून आणि त्यांनी जे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या परिवारामध्ये सामावून घेतलं आहे, मनोमनी खूप आनंद होत आहे। आणि आता आम्ही राजीव भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्यासोबत मिळून हाताला हात धरून आम्ही पुढे काम करणार आहोत। तुम्ही विधान परिषद सदस्य होतात, अशी काय वेळ आली की तुम्हाला काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा लागला? तो काही विषय नाही। आत्ताच तुम्ही सांगितलं आम्ही की फक्त आणि फक्त विकास हाच एक ध्यास होता आणि त्याच्यामुळे मी प्रवेश केलेला आहे। बरं, या संदर्भामध्ये मला सांगा, आता तुम्ही आमदार होतात, राजीव सातवांचं स्वप्न राहिले असंही म्हणतात, परंतु काँग्रेसनं तुम्हाला दोनदा विधान परिषदेवर घेतलं होतं, असं काय अपेक्षित होतं, विकास काय अपेक्षित होता जे करून तुम्हाला भाजपमध्ये जावं लागलं? आता तुम्ही जिल्ह्यामध्ये बघतच असाल, म्हणजे आमच्या कळमनुरीकडे जो विकासाचा अनुशेष राहिलेला आहे, मग सिंचनाच्या बाबतीत असेल, इतरही शेतकऱ्यांना जी आपल्याला मदत करायची आहे आणि बरेचसे आमचे कार्यकर्ते ते सुद्धा आता प्रतीक्षेमध्ये आहे। तर आपल्याला सगळ्या परिस्थितीची जाणीवच आहे आणि देवाभाऊ जे चौफेर विकास इथं करत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। आताच आपण बघितलं असेल की आम्ही जेव्हा काल गेलो तर समृद्धी महामार्गाने आम्ही म्हणजे अगदीच सगळं काय एका दिवसाभरात घडलं तरी आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात आम्ही मुंबईला पोचू शकलो, ते केवळ समृद्धी महामार्ग। तर तो जो विकास झालेला आहे आणि अजून अशा पद्धतीनं तुम्ही बघा महाराष्ट्राचा जो चौफेर विकास होत आहे, तर त्या विकासामध्ये साथ देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आहोत। स्थानिकचे काँग्रेस नेते आणि राज्यातले वरिष्ठ नेते म्हणतात की काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना काय नाही दिलं की त्यांना भाजपमध्ये जावं लागलं? ते आता तुम्ही प्रश्न त्यांनाच विचारा। बरं, नाही तुम्हाला सगळं तर दिलं असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता। आमदारकी 2 वेळेस दिली हो, तर मग मला मान्य आहे ना, मी कुठे नाही म्हणते, मला मिळालेली 2 वेळा मला मॅडम सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्याकडनं आमदारकी मिळालेली आहे आणि ते दोन्ही माझ्यासाठी दैवत आहे। ज्याप्रमाणे रजनीताई सातव आणि राजीव सातव माझ्यासाठी दैवत आहे, त्याचप्रमाणे मॅडम आणि बॉस हे दोघंही नेहमी माझ्या मनात राहतील आणि ते माझे देव आहेत। बरं, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।